कांदेपोहे हा काय फक्त एक महाराष्ट्राचा पदार्थ नाही बरं का, तर ती ओळख आहे महाराष्ट्राची. आणि कांदेपोह्याचा कार्यक्रम म्हणजे काय हे तर सगळ्यांना माहितीच आहे. तर असे कांदेपोहे करताना कधी-कधी कढईला खूप चिकटतात किंवा व्यवस्थित मऊ मोकळे असे होत नाही. तर कमी तेलामध्ये सुद्धा कसे कांदेपोहे करायचे बघूयात. तर थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे फोडणी टाकायची आहे. कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता ताजा असेल तर चांगलाच, पण सुकलेला असला तरी सुद्धा टाकायचं आहे, कारण की कढीपत्ता मस्ट आहे, त्याशिवाय कांदेपोहे नाही. त्याच्यानंतर तेलामध्ये शेंगदाणे टाकले. काही लोक शेंगदाणे आधी तळून घेतात, पण हेल्थ कॉन्शियस असाल तर शेंगदाणे तळून नाही घ्यायचे, डायरेक्ट फोडणीमध्ये टाकायचे आणि त्याच्यावरती लिंबू पिळायचं आहे. त्याच्यामुळे पोहे आहेत ते एकदम सॉफ्ट असे होतात. थोडा वेळ झाकून ठेवायचे, एक वाफ आणायची आणि त्याच्यावरती नंतर कोथिंबीर टाकायचे. बघा, अजिबात पोहे आहेत ते खाली चिकटलेले नाही आहेत, कारण पोहे भिजवतानाच व्यवस्थित भिजवले तर पोहे एकदम सॉफ्ट होतात. तुम्ही बघितलं की फोडणीवरती पोहे टाकतानाच खूप असे मोकळे असे होते, तर तसे असतील तरच पोहे मऊसूत होतात आणि वरून बारीक शेव, ओलं खोबरं आणि कोथिंबीर बघूनच मन खुश होते.